कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। रत्नाकरा धौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारतमातरम्। दत्त विद्यार्थलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। गुरुदेव दत्त। भारत माता की जय। आजच्या या पवित्र सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित मातोश्री वृद्धाश्रमाचे निर्माण करते, संचालक, पालन करते आमचे सेवा बंधू श्री खुशाल नागपुरे, आमच्या अरुणाताई यांचं प्रथम मी हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल, यापेक्षा त्यांना सेवा करण्याची अधिक ऊर्जा आज प्राप्त झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना आशीर्वाद देतो। आजच्या सोहळ्याला उपस्थित अमरावती शहराचं अभियांत्रिकी विभागाचा वैभव आमचे व्ही टी इंगोले सर, मराठी अमराठी सगळ्यांसाठी सामान्य परिस्थितीतून उद्योजकता यशस्वी कशी करावी याचं मार्गदर्शक स्वरूप आमचे श्री वरणगावकर सर, आणि आपल्या सगळ्या अमरावतीकरांसाठी भूषण, महाराष्ट्र भूषण आणि देशासाठी आदर्श आमचे अमित नारोकर, आमचे श्रीकांत गिले, आमचे समीर काळे, सोबत आमचे सूरज गावंडे, अनिकेत तोंडारे, यांच्याबद्दल काय बोलायचं। या सगळ्यांना आयुष्यभर आपल्या व्यावसायिक शक्तीच्या आणि प्रतिभेच्या भरोशावर भारत मातेची सेवा करण्यासाठी उदंड आयुष्य मिळो एवढंच मी सांगतो। शेवटी भगवंत सगळ्यांची सेवा करू शकतो। जो सगळ्या जगाला, झाडांना, कृमी कीटकांना अन्न, पाणी, निवारा, आधार देतो, तो सेवा करू शकत नाही असं नाहीये, परंतु सेवा करण्यासाठी तो मनुष्यांकडून अपेक्षित करतो। अशा सेवा वृत्तीचे माणसं एकत्रित येऊन सेवा कार्याची प्रेरणा देण्यासाठी काहीतरी धडपड करत असतात। म्हणून ईसीई इंडिया एनर्जीज किंवा ईसीई फाउंडेशनचा जन्म झाला आणि त्यालाही मार्गदर्शन करणारे आमचे श्री संजय जाधव हे आपल्या अमरावतीचं भूषण आहे। आमचे प्राचार्य अविनाश मोहरील, उदय पर्वतकर, आमच्या आरती आमटे मानकर, आमच्या अजून एक भगिनी आहे पल्लवी कडू म्हाला, आणि बसलेले आमचे सगळेच बंधू भगिनी, सगळ्यांचं खूप खूप आज अभिनंदन। ही सगळी नावं यासाठी मी घेतली की श्रेष्ठांचा किंवा आदर्शांचा जप केल्याने त्यांच्या आदर्शाचे गुण आपल्यात पण येतात, आणि देवाचंच नाव घ्यावं असं नाही। एतद् देश प्रसूतस्य सकाशादग्र जन्मना स्वं स्वं चरित्रे शिक्षेरं पृथिव्या सर्व मानवा। या देशात प्रसूत म्हणजे जन्माला आलेले असे अनंत माणसं, सकाशादग्र जन्मना, ज्यांनी आकाशापर्यंत, भूमी ते आकाश एवढी भरारी आपल्या कार्यकर्तृत्वाने घेतली। स्वं स्वं चरित्रे शिक्षेरं, या सगळ्यांकडून घेण्यासारखं काय तर चरित्र, आणि ते सगळ्यांनी घेतलं पाहिजे। आणि ते चरित्र कशातनं मिळतं?
गांधींचं नाव घेतलं तर गांधींचे गुण आठवतात, लाला लजपतरायचं नाव घेतलं तर त्यांचे गुण आठवतात. मी जेवढ्यांचे नाव घेतले त्यांचं स्मरण केलं तर त्यांचे गुण आपल्याला प्रेरणा देतात. म्हणून छोटी एवढी 2 थेंबच दारू पितो, पेलावर दारू पितो, तो 2 थेंब घेऊ की पेलाभर घेऊ, तो व्यसनी तो व्यसनी. तसं छोटा आदर्श आणि मोठा आदर्श ही संकल्पनाच असू शकत नाही. प्रत्येक आपल्या आपल्या 2 पावलांच्या भरोशावर 2x2च्या फरशीवर जे श्रेष्ठ कार्य करतो तो जगासाठी अत्युत्तम आदर्शच असतो. आणि त्यामुळे या सगळ्यांचं नाव घेणं हे प्रशस्त आहे आणि त्यात मला तुम्हाला सगळ्यांना आनंद आहे. सेवा हा शब्द जो आहे संस्कृत मधून, तर त्याचा धातू असा चालतो, संस्कृतचं कोणी अभ्यासक असेल तर सेवा पूजायाम. या मुलांना थोडस कोणीतरी सेवा पूजायाम असा धातू चालतो. म्हणजे भगवंताची पूजा करणं म्हणजेच त्याची सेवा करणं आहे, किंवा सेवा करणं यालाच पूजा म्हणतात, हे माणसाने विसरू नये. 10 लिटर दूध ओतलं, 5 लिटर दूध ओतलं, त्याचा अभिषेक केला, स्वर्णाचं पात्र, यापेक्षा सोन्यासारखा देह, अमृतासारखे विचार आणि शुद्ध गंगा जलासारखा आचार, या तिघांची त्रिवेणी झालं तर त्याच्यासारखी महापूजा कोणती असू शकत नाही. त्यामुळे आमचे खुशालराव जे करतात, अरुणाताई जे करतात, ते त्यांचं सेवा नाही आहे, ती त्यांची भगवंताप्रती अर्पित होणारी रोजची महापूजा आहे. ज्या महापूजाचे मान आषाढी एकादशीला मुख्यमंत्री घेतात त्याच्या शतपट मोठी ही पूजा ठरते. त्याच्यापेक्षा मोठी ही महापूजा आहे. त्यामुळे त्या महापूजेला आपल्या सगळ्यांच्या समोर आणणं म्हणजे, आता यांना पुरस्कार मी तर हातात त्यांच्या मोमेंट देताना म्हटलं, आता मी तुम्हाला नमस्कार करायचा की तुम्ही मला करायचा. कारण ठीक आहे, एखाद्या स्थानावर मनुष्य असतो किंवा त्याच्या कामाचा आदर्श म्हणून किंवा भाव म्हणून आपण नमस्कार करतो, संतांच्या सगळेच नमस्कार करतात. पण सामान्य वेशात, सामान्य चर्येत, जिथे शिक्षण, प्रशिक्षण, अकॅडमिक्स याचा काही संबंध नाही, अंतःकरणातला विचार, अंतःकरणातली स्फूर्ती आणि त्या स्फूर्तीच्या आधारावर सर्वोच्च काम करण्याची प्रेरणा लहानशाही जीवात असली तरी तो मोठा सुशिक्षित व्यक्ती असतो. आईच्या एका वाक्यात केवढं सामर्थ्य असतं. मला नाही वाटत की खुशालरावांना त्यांच्या आईने फार मोठं प्रवचन दिलं असेल की तू असं केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, सेवेचा काय उद्दिष्ट असतात, व्हॉट डू यू मीन बाय सर्व्हिस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ टू सर्व, हे मी प्रवचन नाही दिलं. कार्य जशी माझी करतो तशी सगळ्यांची करशील की नाही याची आर्तता तिच्या डोळ्यात, तेवढी आर्तता काम करून गेली. त्याच आईचे आर्त डोळे त्यांनी धारण केले आणि आज तो मातोश्री होऊन तीच सेवा रुजू करतोय. त्यामुळे ज्ञान, एज्युकेशन, क्वालिफिकेशन याचा जीवनातल्या आदर्शांची काही संबंध नाहीये. त्यामुळे जीवन मनुष्याचं ज्याचं पूजन करावं असं वाटतं त्याचा आणि आताच्या अकॅडमिक्सचा काही संबंध नाही. आताच माझ्या हस्ते, मीच अध्यक्ष होतो त्या कार्यक्रमाचा, अनिल काकोडकरजी होते, कस्तुरी रंजनजी होते, आपले विजय भाटकरजी होते, डॉक्टर सोलंकीजी होते. अशा 7-8 जणांचा सत्कार माझ्या हस्ते झाला. त्या 7-8 जणांच्याही मुखातून म्हणजे त्यांचा पुरस्कार कार्यक्रम होता की ती कॉन्फरन्स होती की त्यांच्या जीवनातला भावोत्सव होता समजतच नव्हतं. प्रत्येकाच्या मुखात भगवद्गीतेचे श्लोक होते, प्रत्येकाच्या डोळ्यात विषय मांडताना अश्रू होते आणि शेवटी एकच मतितार्थ सगळ्यांच्या बोलण्यात होता, सगळ्या गोष्टी कॉलेज, शाळा वगैरे इकडून तिकडून शिकता येतात वगैरे असेल, पण जीवनातला मूळ विचार, आपल्या भूमिकेचा न्याय कसा आपण सिद्ध करू शकतो त्याची धारणा आणि जीवनातली समज, अंडरस्टँडिंग
हे माणसाला आशीर्वादपूर्वक जन्मताच असावं लागते, तेव्हाच कार्यकर्तृत्व आकाशा एवढं होते. अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, याच भरोशावर होऊ शकतो. मी काही शिकलो नाही असं यांच्या संदर्भात हे बोलतात. या व्यक्तिमत्वाकडे पाहताना असं वाटतं की याला काही येत नाही. याला जेवढं येतं तेवढं मला येत नाही, तुम्हाला येत नाही अशी मला खात्री आहे. त्यामुळे जीवनातला हा जो महायोग आहे, महायोग पीठे तटे विमरत्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रय, का म्हटलंय विठ्ठलाच्या प्रार्थनेत. अशा पद्धतीचं यश, अशा पद्धतीचं कार्यकर्तृत्व आणि विशुद्धता हाच जीवनाचा महायोग आहे. आणि सगळ्यांना आशीर्वाद देण्याची पात्रता अशाच लोकांच्या अंगी असते, यासाठी विठ्ठलाला असं म्हटलंय. त्यामुळे आज मनस्वी अभिनंदन नाही, या जोडप्याची लक्ष्मीनारायण म्हणून पूजा आहे. आता या इसी इंडिया कंपनीबद्दल काय बोलायचं. मूलभूत मुद्दे रोजगार आहे, शिक्षण आहे, पर्यावरण आहे, निवारा आहे, आरोग्य आहे, मोठे मोठे हाताळतातच आहे. पण हे सगळं पाहत असताना मला असं वाटतं अमितजी की तुम्ही धंदा नाही करू शकत. तुम्ही धंदा करू शकत नाही, तुम्ही व्यवसाय करू शकता. असं मी का बोलतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्यवसाय. भगवान श्रीमन नारायणाच्या 1000 वैशिष्ट्यांच्या बद्दल 1000 नावाचं एक विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आहे, जे अंतिम समयाला विष्णुआचार्यांनी गायलं, म्हटलं. त्याच्यामध्ये त्या भगवंताला त्यांनी व्यवसाय असं नाव दिलं. व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवा, धंदा नाही दिलं. ज्याच्या डोक्यात काहीतरी काम करताना याच्यातून फक्त पैसा कसा मिळेल याच्याशिवाय काहीच दृष्टिकोन नाही, त्याला धंदा म्हणतात. आणि द मिनिंग ऑफ द प्रोफेशन इज द यूज ऑफ द सोशलाइज्ड नॉलेज फॉर द वेलफेअर ऑफ सोसायटी, दॅट इज कॉल्ड एज व्यवसाय. ही माझी डेफिनेशन नाही आहे, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका बघून घ्या तुम्ही, ही त्याची डेफिनेशन आहे. म्हणून म्हटलं तुम्ही धंदा नाही करू शकत कारण तुम्ही सज्जन लोक आहात. तुम्ही धंदा नाही करू शकत कारण तुम्हाला भारत मातेच्या सर्वोच्च शिखरावर नेण्याची धडपड आहे. तुम्ही धंदा नाही करू शकत कारण तुम्हाला प्रत्येक जीव मात्रांसाठी आपल्याजवळ जे काही आहे ते देण्याची आस आहे. पवित्र कुळाचे तुम्हाला आशीर्वाद आहेत, त्याच्याशिवाय हे होणं शक्यच नाही. तर सेवा तर कोणत्याही क्षेत्रामध्ये असू शकते. उत्तम शिक्षक ज्या वेळेला आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांना केवळ सिलेबस न शिकवता त्यांचं जीवन घडवतो, ती त्याची सेवाच असते. किंवा रस्त्यावर बसलेला चांभार तुटलेली चप्पल इतकी मन लावून ज्या वेळेला शिवतो आणि साहेब बरोबर झाली का नाही तो उसवतो पुन्हा, ती त्याची पराकोटीची सेवाच असते. आणि ती सेवा, अशा पद्धतीची सेवा करण्यासाठी सेवा प्रदान करणारा जोपर्यंत त्याच्या उपाध्या विसरत नाही, हु आय एम, मी आहे कोण, आय एम द प्रोफेसर, आय एम द डीन, और आय एम द इंजिनियर, आय एम द डॉक्टर, आय एम द वकील, हे कामाचं नाही. एक छोटीशी गोष्ट आहे. भगवान गोपाल कृष्ण ज्या वेळेला उष्ट्या पत्रावळी सगळ्या पाहुण्यांच्या उचलत होते, घोड्यांची सेवा करत होते, आपापल्या सेवा तर सगळेच जण रुजू करत होते. परंतु युधिष्ठिराने गोपाल कृष्णाला विचारलं की विशिष्ट वेळेला जर तुमचा मुकुट सोडला तर अन्य वेळेला तुम्ही मुकुट धारण का करत नाही, तुम्ही द्वारकेचे सम्राट राजा, तुम्हाला एटिकेट्स नाही का. त्याला द्रोणाचार्य हसत म्हणत होते, मूर्खा तुला एटिकेट नाही. तुम्ही असं कसं बोलता, राजा सर्वत्र, यालाही गेला ना तर मुकुटच पाहिजे. म्हणजे तसा नको, पण आयडेंटिटी कोणी कोणाची सोडत नसतो. भर मे महिन्यातल्या कॉन्फरन्स मध्ये केवळ ड्रेस म्हणून 3 पीस घालणारे काळ्या कोटाच्या धरून मे महिन्यातले दिसतातच ना. किती इलॉजिकल आहे. जितकं इलॉजिकल एका विशिष्ट क्षेत्रातले लोक काळेच कपडे घालतात तेवढं इलॉजिकल आहे.
तर त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणतात, तू मूर्ख आहेस. म्हणे मूर्ख कसा आहे मला सांगा. तो म्हणे कृष्णालाच विचार, तू का मुकुट उतरून ठेवतो. तर गोपाल कृष्ण म्हणे, ज्याला सेवा द्यायची तो आपला देव असतो आणि त्या भगवंताच्या पूजनासाठी आपल्या कोणत्याच प्रकारचा अहंकार घेऊन जर आपण सादर होणार नाही तरच ती सेवा पूर्णपणे रुजू होऊ शकते. द्वारकेचं सम्राटत्व याची झूल जोपर्यंत मी काढत नाही तेव्हा सेवा करणारा कान्हा रुजू होत नाही. त्यामुळे सेवा ही कोणत्याही क्षेत्रामध्ये, पत्नीची सेवा पती करत असेल, पतीची सेवा पत्नी करत असेल, बापाची सेवा मुलगा करत असेल, आपण कोणा या अहंकाराची झूल उतरवल्याशिवाय आपल्या सेवेत सामर्थ्य येत नाही, समर्पण येत नाही. वाटते ते करी पण ज्याची सेवा करतो त्याला प्रसन्नता, आनंद, समाधान मिळालंच पाहिजे याची पराकोटी साधल्या जात नाही. मी समर्थ हायस्कूलमध्ये शिकलो अमरावतीच्या. जेवढं वेचता आलं तेवढं वेचलं, तेच आज मी प्रसाद म्हणून वाटतोय. मला क्लास टीचरने एक गोष्ट सांगितली. कोणीतरी शिक्षकांना नाव ठेवले की पैसे घेऊन लागले बा, याची चर्चा त्यांनी ऐकली. तर तेव्हा त्या शिक्षकांनी सांगितलेली एक गोष्ट सांगतो, सेवा कशी असते. थोडे एक शाळेमध्ये मुलगा होता. त्या मुलाला असे शिक्षक पाहिजे सवय होती जसे माझ्या वयात किंवा वरणगावकर सरांच्या वयात यांनी शिक्षक पाहिले. आताच्या शिक्षकांना मी नावं ठेवत नाही, त्यांना त्रिवार नमस्कार आणि दंडवत घालतो. तर नवीन सर लागले शाळेमध्ये. ते सारखे सारखे शिकवताना 21 पहा, गाईड पहा, नोट्स पहा. पोरांमध्ये कुजबूज सुरू झाली. कुजबूज अशी होती की अरे याला काही येते की नाही. आपले मराठीचे इंग्लिशचे सर पहा, 4 वर्ष झाले शिकून राहिलो पण आज पुस्तक नाही आणत आणि पुस्तक त्यांच्या मुखात असतं. आणि काय शिकवतात ना, हे एवढं मोठं वाढलं, इतकं शिकून आलं, PhD आहे म्हणतात, याला काही येते की नाही. याची तक्रार म्हणे आपल्या मोठ्या गुरुजींकडे केली पाहिजे. म्हणून ते गेले आपल्या सरांकडे ज्यांनी कधीच पुस्तकात पाहून शिकवलं नाही. गाईड तर दूरच राहील. फाटकच उघडलं, आतमध्ये गेले, पाहतात तिथे जाऊन तर आराम खुर्चीवर रेलत तेही पण काहीतरी वाचून राहिले होते. जवळ गेले तर ते होत बालभारती. म्हणे आज मराठीचा यांचा पिरियड आहे, जरा पाहून दे काय शिकून राहिले. तो म्हणे ते आज शिकवणारे तीच कविता वाचून राहिले. अरे म्हणे हे तसेच निघाले. हे चोरून वाचतात, तो उघड वाचतो, तो उघड तरी वाचतो, मग याच्यापेक्षा तो चांगला. पोरांचं डोकं ते. तर त्यांचं डोकं त्या सरांचं पुस्तकातून वर निघालं. अरे रम्या कधी आला, कशासाठी आला. काही नाही म्हणे सर चाललो होतो. खोटा नको बोलू, तू कशासाठी आला सांग. खोबऱ्याची वडी खा. नाही म्हणे सर तू लवकर सांग. म्हणजे ते असं झालं, आमच्या मनात असं आलं, त्यांची तक्रार करायला तुमच्याकडे आलो, तुम्ही तसेच निघाले म्हणून हसू आलं. म्हणजे थांब 2 मिनिटं तुला सांगतो. म्हणे तुझी आई वगैरे देवघरात देवाची पूजा करते की नाही. म्हणे करते ना. कशी करते रे. काही नाही, जाते म्हणे ती आदल्या दिवशीचे फुलं काढते, आदल्या दिवशीचं सगळं काढून ठेवते, नवीन त्या दिवशीचं घालते, फुलांपासून, गंधापासून, अक्षतपासून. म्हणे माझंही तसंच आहे. तुझ्या आईचे देवघरातले जसे देव असतात तसे माझ्यासाठी रोजच्या पिरियड मध्ये बसणारे विद्यार्थी देव असतात. जे मागच्या वर्षी शिकवलं ते शिळे फुलं जसे आई तेच फुलं पुन्हा शिळे वाहत नाही. त्यामुळे मागच्या वर्षी जे शिकवलं ते तसंच्या तसं शिळं फुल व्हायचं नाही. म्हणून रोज फ्रेश फुल मिळते का मला, एखादा चांगला विचार, चांगली कन्सेप्ट आजच्या कवितेतून मिळते का, यासाठी मी ते वाचत असतो. नवीन फुलाला रुजू तुझी आई करते तसं नवीन ज्ञानाचं फूल तुमच्या डोक्यावर व्हायसाठी मी तुम्हाला देव समजत असतो. जेव्हा हे ते सांगत होते दोघी त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. सेवा कुठे कशी होऊ शकते, फक्त आपली भूमिका करून घेतली पाहिजे, ती श्रेष्ठ भूमिका असते. सगळं सोडून जा असंही नाही. नागपुरेंनी त्यांच्या आईची सेवा श्रेष्ठतेने केली म्हणून जगाची सेवा ते करू शकतात.
आम्ही आमच्या घरात आपल्या ज्येष्ठांची सेवा, आजूबाजूच्यांची सेवा जर करू शकत नसू, उद्या जर लोन काढून किंवा खूप काही करायचं म्हणून, चांगलं माझं नाव व्हावं म्हणून मातोश्री वृद्धाश्रम जर काढत असू, तर ती सेवा श्रेष्ठ नाही ठरणार. पहिले घरातली सेवा केली, त्या सेवेचा आशीर्वाद म्हणून जगाची सेवा, त्याचं वरदान आणि आशीर्वादातून सुरू झालेलं काम अखंड राहते. मला खात्री आहे ज्या दिवशी शेवटचा श्वास आमचे नागपुरे घेतील, नक्कीच त्यांना त्यांच्या कार्याचा उत्तराधिकारी सापडलेला असेल. उगीच नाही चालत. त्यामुळे सेवा हा जो भाग आहे त्याच्या मागचा विचार भाव खूप श्रेष्ठ आहे. एखाद्याची सेवा दिसते, एखाद्याची दिसत नाही. सीमेवर गोळी जेव्हा छातीत लागते, हौतात्म्य पत्करलेल्या माणसाच्या मागे, ट्रकच्या मागे हजारो लोक बाईक घेऊन, सगळे घेऊन एक दिवस असतात. त्याच्यानंतर काय? नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती, हे गाणं सुरू असताना अश्रू पण गाळू. परंतु असा कोण आहे? अमरावतीतही असतील इतके तर लोक आहेत. एका पाठी एका सैनिकाचं रक्षण, एका पाठी त्याच्या कुटुंबाचा, हा भाव जगलो ना, तर अमरावती सारख्या शहरातून लाखो मुलं सैन्यात जायला तयार होतील. हा एक विचार आहे. दिस इज अ थॉट. त्याच्यामुळे अशी अपत्य आपल्या पोटी जन्माला घालणं, हे या क्षेत्रात असे आहे. आमचे अमित, श्रीकांत तिडके, समीर काळे, सूरज गावंडे, अनिकेत, हे त्यांच्या क्षेत्रात तसे आहे सारखेच. क्षेत्र बदललं, सेवाभाव तोच, आस्तिक परिश्रम तेच, गाभा तोच. म्हणून टू हॅव अ चिल्ड्रन इज नॉट मेअर क्वालिफिकेशन टू बी मदर ऑर फादर. मुलं बाळ होणे म्हणजे मायबाप होण्याचे सर्टिफिकेट नाही, ते कुत्र्या मांजराला होतात. जेव्हा एका महिलेच्या मनात हा विचार होतो की कशासाठी लेकरू जन्माला घालायचं, त्याला देण्यासाठी माझ्यात काय आहे, तिथून तिचं आई होणं सुरू होते. जेव्हा मुलगा ठरवतो की कशासाठी जन्माला अपत्य घालायचं, त्याला देण्यासाठी माझ्यात काय आहे, कोणते विचार, कोणती प्रेरणा, कोणता भाव, त्यावेळेला त्याचा बाप होणं सुरू होते. नाही तर ते प्राणीच आहेत. जसे कुत्र्या मांजराला होतात तसे होतात. बघा ना, तुम्ही महाभारत चाळा, भागवत चाळा, कोणतेही ग्रंथ चाळा, या श्रेष्ठ हिंदू धर्मामध्ये, या श्रेष्ठ सगळ्या मिथिक्स मध्ये, अपत्य प्राप्ती करण्याच्या पूर्वी सगळ्याच पती पत्नींनी 1 वर्ष अज्ञातवास, तपश्चर्या, चिंतन, अहो बोधी वृक्षाखाली सुद्धा ज्ञान प्राप्तीसाठी भगवान गौतम बुद्धांना बसावं लागलं. विवेकानंद रॉकवर सुद्धा काहीतरी जगासाठी करण्यासाठी, जीवनाच्या ध्येयासाठी त्यांना बसावं लागलं. इथे तर बसणं तर दूरच राहिलं. उभ्यानी खाणं, उभ्यानी झोपणं, उभ्यानी सगळं उभंच आहे. आणि काळही म्हणतो खडे वेळा, खडे मत भेट, नो चेअर टू हिम. की अभिमन्यूच्या जन्माच्या पूर्वी अर्जुनाने पत्नीसह विचार केला, कुठेतरी गेले, तपस्या केली, शरीर, मन, बुद्धी, आत्म्याचं बळ कमावलं. पहिले हा विचार व्हायचा. मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक गोष्ट ऐकली. कसे श्रेष्ठ माणसं कसे निर्माण होतात, कुठून जन्माला येतात. तर आदिलशहाच्या दरबारात तेवढं सांगतो आणि मग मी थांबतो. आदिलशहाच्या दरबारामध्ये 42 सरदार बसले होते. आता साक्षात भगवंताचं स्वरूप छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे जन्मदाते किती श्रेष्ठ असते. हे बाई, तिला जरा माझं बाई, किती श्रेष्ठ असतील. तर ज्यावेळेला 42 सरदारांच्या साठी आदिलशाह फरमान फरमावत होता की आपको 45 गांव दिए, आपको 42 सुबह दिए, आपको इतने परगणे दिए. सगळे म्हणतात हा जी, हा जी, हा जी, जी, हा जी. ज्यावेळेला शहाजी महाराजांचा नंबर आला, त्यावेळेला शहाजी महाराज उठून उभे राहतात, डोळ्यात डोळे घालतात आणि म्हणतात जहापना, अगर मुझे सुबह परगना देना है तो वहां कायदा और सिक्का केवल शाहजी का ही चलेगा, तो लूंगा नहीं तो नहीं चाहिए. आदिलशाह सुद्धा ठरवला, बोले मंजूर. मातोश्री जेव्हा म्हणाले काय केलं तुम्ही,
तुम्ही तिथे असता आणि त्याच्याशीच पंगा. म्हणे याचं उत्तर मी तुला नंतर देईल. ही श्रेष्ठ आई यांची, तिचं उदाहरण देतोय मी की याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईल. त्यानंतर मग त्यांच्याकडे सुभा परगणा आला, तो आला, त्र्यंबकेश्वर वगैरे त्यांच्याकडे आलं. तर त्यावेळेला कुंभमेळा भरला. सगळ्या संतांकडे मातोश्री जिजाबाई आणि श्रद्धेय शहाजी महाराज जायचे आणि एकच म्हणायचे की आमच्या राष्ट्राच्या कल्याणाकरता, माता भगिनींची अब्रू वाचवण्याकरता, हिंदू पदपातशाहीच्या स्थापनेकरता, या राष्ट्राच्या उद्धाराकरता इथल्या कळस मंदिर, देवता, साधू, संत आणि समस्त समाजाच्या रक्षणाकरता आम्हाला चांगला सुपुत्र पाहिजे. संतांनाही समजतं. ते म्हणतात जा त्र्यंबकेश्वराला मागणी करा. दोघेही त्र्यंबकेश्वराला सांगतात अगर बेटी जन्म लेगी तो नाम भवानी का रखते हैं, अगर बेटा जन्मता है तो नाम आपका रखते हैं, शिवाजी का, शंकर का. सौभाग्याने काही कालानंतर त्यांना झाला मुलगा. त्याचं नाव भगवान शंकराचं ठेवलं. त्याला आपल्या मांडीत घेऊन ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारने सांगितलं. सेंट डमोक अशा कॉलेजच्या शाळेत नाही टाकलं. आपलं लेकरू घडवावं आपल्याला लागते. उद्देश धोरण जर मायबापापाशी असेल, नाही तर घडवणारे प्रत्येक वर्षी बदलणारे टीचर. सकाळी 8 ते दुपारी 2, त्यानंतर काही संबंध नाही. जीवन कसं घडवतील ना, ते सिलेबस घडवतील. आणि तेवढ्यात काही चांगले असतील तर विचार पण देतील, काही हरकत नाही. ठीक आहे. आमच्या मातोश्री जिजाबाई स्वतः गुरु झाल्या, शिक्षक झाल्या, तसे यांच्या आई झाल्या. 8 वर्षाचे छत्रपती झाले आणि 8 वर्षाच्या छत्रपतींनी विचारलं आईला, आई आज माझा वाढदिवस आहे, मी काय देऊ? आई सांगते की समोरचा खिडकी उघडली आहे, बाहेर बघ काय दिसतं, किल्ला दिसतो, त्याच्यावर काय हिरवा झेंडा दिसतो. मला द्यायचाच असेल तर तो गुलामीचा ध्वज काढ, माझ्या हिंदू राष्ट्राचा ध्वज तिथे भारत मातेचा मला उभवून दे. ज्याची प्रेरणा देतो त्या प्रेरणेला ज्यावेळेला बळ देतो त्याचाच परिणाम हा झाला. ज्यावेळेला रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वतःच्या बोट कापून रक्ताच्या धारेने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा छत्रपती शिवाजी महाराज घेत होते, त्यावेळेला शहाजी महाराज म्हणतात, आऊसाहेब मला म्हणत होते ना की तुम्ही का उद्दंडता केली, कायदा और सिक्का रहेगा. अगर कायदा और सिक्का शहाजी का नहीं चलता तो जगह जगह उनकी सेना होती, मैं शिवाजी को तैयार नहीं कर सकता था. आणि त्यासाठी त्याचा परिणाम म्हणून त्यांना बादशहाने मारलं. पण त्या बलिदानाच्या भरोशावर एक छत्रपती शिवाजी महाराज दिले, ज्यांचं पूजन करून आजही तुमच्या आमच्या घरातली मूठ भाकर, आमची प्रतिभा, प्रतिमा, धर्म, तेजस्विता, पुरुषार्थ आणि दौलत त्यांच्यामुळेच टिकली. असा बाप पाहिजे, अशी आई पाहिजे. ते जिथे असतात तिथे हे आदर्श जन्माला येतात. नाही तर मग तू कुठे आहे? चेन्नईला आहे. तू कुठे आहे? हैदराबादला आहे. तू कुठे? बॉस्टनला आहे. अरे जा तिथे, कोण कोण होते तुला? पिढ्याला पिढ्याची तुझी एवढी समाजाची इन्व्हेस्टमेंट, मोहल्ल्यातले लोक तुझ्यासाठी धावतात, गाव तुला सगळं ओळखतं, 6 पिढ्या तुझ्या गेल्या. आता 4 वर्ष या कंपनीत हैदराबादला काम, तिथून म्हैसूरला जाऊन तिथे काम, तिथून कॅलिफोर्नियाला 3 वर्ष, तिथून डब्लिनला 2 वर्ष, तिथून नेदरलँडला 3 वर्ष. म्हातारपणात येतोच तर जवळ कोणीच नाही, ऐकत कोणी नाही, ओळखीचं कोणी नाही, मेला तरी कुत्र विचारत नाही. म्हणून हे वंश महत्वाचे आहे. वंशम करोती वहनात शम करोती सा वंशा. ज्याच्या जगण्याने, जन्माला येण्याने, परंपरेने जगाचं कल्याण होतं, स्वतःचंही होतं, आत्मनमोक्षार्थम जगत कल्याणार्थंच, अशी ही विराट माणसं आहे. म्हणून तुमच्या आमच्या घरामध्ये कधी काम करताना एवढा विचार ठेवा. मी ते जे पुन्हा सांगितलं की मुलं बाळ होणे म्हणजे मायबाप होण्याचं सर्टिफिकेट नाही. तेव्हा तपस्यापूर्वक विचाराने मुलं जन्माला घातले जायचे, आता ऍक्सिडेंटली होऊन जातात. निरर्थक विचाराने जन्माला आलेल्या मुलाच्या पोटी विचार आहेच कुठे, राहणार कसा मग? तो निरर्थकच जगतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तो खूप बरा आहे. दिस इज अ सायन्स, इंजिनिअरिंग ऑफ लाईफ इंजिनिअरिंग. दिस इज, त्याच्या मागे विचार आहे, त्याच्या मागे जेनेटिक्स आहे. मी आता आचार्य नावाचे, तुम्ही जाऊन पहा, आता ऑथेंटिक स्पर्म बँक ज्या आहेत भारतात त्या 16च आहेत.
बाकी सगळ्या अनऑथेंटिक आहे. मी त्यांना विचारलं का स्पर्म बँक आपली कशी चालू आहे? आचार्यांची आहे ती, आचार्य आडनाव आहे औरंगाबादला, तुम्ही शोध करून घ्या. मी त्यांना विचारलं काय परिस्थिती आहे, तर म्हणे हिंदू कम्युनिटीमध्ये आता इनफर्टिलिटीचा रेट, ज्याच्या स्पर्म काउंट कमी आहे, जन्मालाच मूल येणार नाही, त्याच्यामुळे याचं पर्सेंटेज 52% आहे. विटी गेल्या 25 वर्षामध्ये ते 75% होईल आणि आफ्टर द 50 इयर्स प्रत्येक घरामध्ये फक्त टेस्ट ट्यूब बेबी होती. मदरलेस सोसायटी, फादरलेस सोसायटी, हे सगळे ताल तंबोरे आम्ही आणतोय. आणि प्रत्येकाला जर मी विचारलं तुमच्या घराण्याचं वय काय आहे, सांगू शकता का तुम्ही? लक्षावधी वर्षापासून नॉन क्वालिफाईड पण तत्कालीन जाण असणाऱ्या लोकांनी लक्षावधी वर्ष तुमचं कुटुंब, आमचं कुटुंब, वंश टिकवला. आता तुम्हाला प्रश्न विचारतो की आज येणाऱ्या 50 वर्षानंतर तुमच्या घराचं स्वरूप असंच राहील याची गॅरंटी देता का तुम्ही? मग कशासाठी जन्माला आलो? सत्यानाश करायसाठी घराचा. पैसा बिसा ठीक आहे, क्वालिफिकेशन, पैसे देणे लागणे, सगळेच मग ज्ञान शिकवतात, सगळंच काय चालतं माहिती आहे. सत्यानाश सगळ्या गोष्टी गेल्या तरी चालतील, पण घर टिकवलं पाहिजे, वंश टिकवलं पाहिजे, कुटुंब टिकवलं पाहिजे. आणि त्या टिकण्याचा आधार एकच होता, सब छोड़ के वो नमाज पढ़ते हैं 5 बार, हम सब परंपरा छोड़ के केवल सर्विस करते हैं. ज्याच्या आधारावर आमची घर घराणे कुटुंब आमच्या परंपरा संस्कृती टिकल्या, ज्याच्या आधारावर राणा छत्रपती शिवाजी महाराज, मीराबाई, संत मीराबाईचं 525 वर्ष सुरू आहे. आज तिची आठवण आपण करतो, थोर पुरुषांचे स्मरण करतो. त्याला जन्माला आणणारा फॅक्टरी आपला वंश आहे, सरकार नाहीये, कॉलेजेस नाहीये, CBSEच्या संस्था नाहीये. हे असे कसे जन्माला येणार भविष्यामध्ये? तुमच्या आमच्या घरातले आपण वृद्धांना उद्या ढकलून टाकून तुम्ही करा काम, हे नाही चालायचं. जसं डेली नीड्सचं कोणतं दुकान चालत नसेल तर आम्ही जे आपण म्हणतो डेली नीड्सचं दुकान टाका, चालून जाईल, जगशील तू. तशा कुटुंबाच्या वंशाच्या डेली नीड्स आहेत, समाजाच्या डेली नीड्स आहेत, देशाच्या डेली नीड्स आहेत, संस्कृतीच्या डेली नीड्स आहेत, धर्माच्या डेली नीड्स आहेत. प्रत्येक दिवशी आम्हाला सैनिक पाहिजे, समाज पुरुष पाहिजे, क्रांतिकारक पाहिजे, चांगला शिक्षक पाहिजे, सज्जन पाहिजे, परमार्थी पाहिजे, कुटुंबाचं रक्षण सेवा करणारं अपत्य पाहिजे. आणायचं कुठून? हे गाडगे बाबांचे फोटो लावून आम्हाला ठीक आहे, आदर्श आहे आमचे, पण ते पुन्हा पाहिजेत ना आम्हाला. घर कुठून आणायचं? ज्या देशामध्ये मिलिटरीमध्ये मोक्याच्या ज्या पोस्ट आहेत 13 लाख जागा रिकाम्या आहेत. विकास देशाचा समजू शकतो की अमरावती पूर्वी नव्हती तिथे, पण इथे दाजीसाहेब पटवर्धन होते ना. विकास झाला, खूप मोठं गेलं. सोलर आपण लावूनच राहिलो सगळीकडे, मी सोलरचं काही म्हणत नाही, सन्मान माझा सोलरच करतोय. परंतु आज कोणत्याही गावात गेल्यानंतर आमच्या सरकारने विचारण्यात येतं, पहा महाराज तुम्ही 20 वर्षापूर्वी यायचे, नाल्या नव्हत्या, रस्ते नव्हते, ट्यूबलाईट नव्हते, संस्था नव्हत्या, टेक्नॉलॉजी नव्हती, काही नव्हतं. आज पहा कसं झटपट गाव आहे, पॉश गाव आहे. आम्ही सांगू शकतो की त्यावेळेला 12 वाजेपर्यंत मुली फिरत होत्या. पहिली ग पूजाबाई, देवादेवा साथ दे, साथीला खंडोबा खेळके, मुलाबाईची गाणी आज 7च्या घरात नाही आली. ते चिंता आहे, हे आम्ही गमावलं. पहिले दारू प्यायचं दुकान गावाबाहेर राहायचं, आता तर रस्त्याने जाताना 25-25 मीटरवर दारूचे दुकान आहे. पूर्वी दारुडा म्हटलं जायचं तर लाज वाटायची. आता फ्रीज उघडला, मी तर कोणत्याही घरात जातो पहिले फ्रीजच उघडतो. आम्ही हे घालवलं आहे. तेव्हा आवाज आणि बुवा नावाचे मासिक यायचे, काटे सरांना माहित असेल, त्याच्यातले ते बिभत्स चित्र राहायचे, ते अंधारात जाऊन पाहावं लागायचे. आता सहकुटुंब सहपरिवार नंगा नाच टीव्हीवर आम्ही पाहतो. हे आमच्या घरातलं आम्ही आणलं. पूर्वी कोर्टाची पायरी म्हटलं तर धाक वाटायचा. आता प्रत्येक घरामाग शेजार पाजारांच्या भिंतीवरून कोर्टाच्या पायऱ्या चढल्या जातात. हे कुठून आणायचं पुन्हा? हा समाज कुठून आणायचा? हे वातावरण कुठून आणायचं? हे नाही पुन्हा निर्माण होत. वास्तूचं पुनर्निर्माण होऊन जातं, हे नाही होत. म्हणून समाज, संस्कृती, वंश, कुटुंब, परंपरा, क्वालिफिकेशन तर आम्ही पाहिलं. ते क्वालिफिकेशन पगार देते, चांगली ओरेटरी असलं तर 4 सत्कार प्रदान करते, आणि असं भगवस्त प्रदान आलं तर पूजा घेण्याचा अधिकार करते. परंतु सामान्य माणूस जो सामान्य परिवेशामध्ये त्या घरासाठी संता समान जगतो,
पुरुषार्थ विचार भाव प्रदान करणारा जगतो असा माय आणि असा बाप घराघरामध्ये पाहिजे, तर हे जीव जन्माला येतात, वंश अजरामर होतात, ते महत्वाचं आहे. अधिक काय बोलू. जरी घरामध्ये परिस्थिती नसली, जरी आमच्या खुशालरावांच्या घरात काही नसेल, तरी त्या आईने जाता जाता निष्कांचन परिस्थितीत की तिचं और्ध्वदेहिक अंत्येष्टी करायला पैसा नव्हता, पण लाख मोलाचा खुशाल नावाचा हिरा या जगाला प्रदान करून ती गेली. आणि त्या खुशालरावांना तेवढी साथ देणारी आमच्या अरुणाताई, त्यांना त्रिवार प्रणाम केला पाहिजे सगळ्यांनी. एकदा टाळी त्यांच्या करता. काही त्यांना आकर्षण नाही, मला माहिती आहे, पुरस्काराचं आकर्षण नाही, पैशाचं आकर्षण नाही. ते एवढंच म्हणतात की तिकडे बघा वृद्धांकडे, त्यांना काय लागते ते आम्हाला द्या, आम्ही सेवा करतो, बाकीचं ठीक राहील. असो, खूप बोललो, परंतु वंशाचा, घराचा, कुटुंबाचा या सगळ्या याच्यामध्ये जे नॅरेटिव्ह सेट होतात, वोकिझम जे चाललं आहे, नॅरेटिव्ह सेट होतात, शब्द सेट होतात. होळी पेटवली तर स्त्रियांना पेटवण्याचं या धर्मामध्ये असं कसं. होळी नाही आहे ती, तिचं माहिती का तत्वज्ञान काय आहे, ते पर्यावरणाचं जाणणं नाही आहे. सायन्स बियन्स मलाही समजतंय, अशिक्षित नाही आहे, एका दिवशी चर्चा करू. परंतु आम्हीच जर आम्हाला आमच्या परंपरांमुळे ज्यांनी कुळ टिकले, समाज टिकला, सामाजिक एकोपा टिकला, आज अपार्ट म्हणून अपार्टमेंट मध्ये चालला, वस्त्या गेल्या, सातखेराडी विहीर गेली, बेलपुऱ्यात आहे एक अजून. हे सगळं टिकवलं पाहिजे एवढंच म्हणतो. किमान घर, आपले भाऊ बहीण, आप्त स्वकीय, जोडलेला समाज, ही संपत्ती सोडू नका, तरच त्या घरांमधून खुशाल सारखे, अरुणासारखे दाम्पत्य आणि जीव तयार होतील. ते भाग्य सगळ्यांच्या घरांना लाभो एवढाच आशीर्वाद सगळ्यांना देऊन वाणीला विराम देतो. भारत माता की जय.